शिवसेना नेते आमदार कृपाल तुमाने आपल्यासोबत आहे. खरं तर मतमोजणीला अगदी थोड्याच कालावधीत सुरुवात होते आहे. काय दावा राहील? नागपुरात जोरदार असा प्रचार झालाय शिवसेनेचा. आम्ही या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या 14 जागा लढलो आणि आम्ही फार ताकदीने लढलो. अचानक ऐन वेळेला काही जागेचे उमेदवार आमचे पळवल्या गेले. काही झालं त्याच्यामुळे दबावांतर्गत खूप साऱ्या यांना दबावात त्यांनी फॉर्म वापसही घेतले. परंतु तुम्हाला नक्की सांगतो की आम्ही ज्या 7 नगर परिषदा आणि 7 नगरपंचायतीच्या निवडणुका लढलेल्या यामध्ये आमचा चांगला परफॉर्मन्स राहील. जवळपास 6 या नगर परिषद आणि अध्यक्षाच्या ज्या निवडणुका आहेत पंचायत आणि परिषदच्या या 9 ठिकाणी आम्ही जिंकू आणि ज्या आम्ही 260 जागा नगरसेवकांसाठी लढवलेल्या आहे यापैकी जवळपास 150 जागा आमच्या येणार म्हणजे येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एरवी शिवसेनेचं पूर्वी म्हणजे लक्षण होतं त्यावेळेला खुद्द शिंदे स्वतः येऊन नागपुरात येऊन सुद्धा प्रचार करून गेले. उमरेडवर तर फार टफ आहे म्हणजे देवेंद्रजी सुद्धा होते. त्याच्यापूर्वी शिंदे साहेब सुद्धा येऊन प्रचार करून गेले. कसं पाहता म्हणजे शिवसेनेसाठी रामटेक उमरेड या अगदी महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती केल्या होत्या सगळ्या. आम्हाला जरूर विश्वास आहे की खापा झालं, उमरेड झालं, रामटेक झालं, त्यानंतर कनान झाली, कळमेश्वर झाली, या ठिकाणी आम्हाला हमखास यश मिळणार आहे. कारण आमचे उमेदवार सुद्धा सशक्त होते आणि शिंदे साहेबांनी या दौरा जो केला त्या दौऱ्यामुळे एक वेगळी ऊर्जा आमच्या शिवसैनिकांना मिळाली आणि त्यातून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या अनेक नगर परिषद आणि पंचायतीमध्ये आमचा विजय होणार. खरं तर पूर्व विदर्भात पण बऱ्याच ठिकाणी जोर लावलेला भंडाऱ्याची लढत बघायला गेल्यास यापूर्वीच्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा पूर्व विदर्भामध्ये कधीही शिवसेनेने लढवल्या नाही. 34 जागा 55 नगरपंचायतीपैकी 34 जागा आम्ही लढवल्या आणि 750 नगरपरिषदेच्या उमेदवाराच्या ठिकाणी आम्ही 550 जागा लढलेलो आहे. एवढा यापूर्वी कधीही शिवसेना एवढ्या लढत नव्हती. पण माझ्यावरती आदरणीय शिंदे साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर मी ठरवलं की माझ्या मतदारसंघात ज्या सर्वात जास्त होत्या पूर्व विदर्भामध्ये ज्या 54 जागा होत्या त्यातल्या 27 नगर परिषदा एकट्या रामटेक लोकसभा मतदारसंघात होत्या. त्यामुळे अर्धे इथेच होतं सर्व काही आणि अर्ध बाकीच्या 5 जिल्ह्यांमध्ये होतं. तर भंडारा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर जिल्ह्यातल्या असेल या सर्व ठिकाणी आमचे उमेदवार फार ताकदीने लढलेले आहे आणि सर्व प्रबल म्हणजे चांगले दावेदार जे होते आमचे लढलेले आमचे उमेदवार हे हमखास जिंकून येतील यात कुठेही शंका नाही. सगळ्यात महत्वाचं या सगळ्या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाल्या. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत. तुम्ही महापालिकेत नागपूर महानगरपालिकेत 50 जागांचा दावा सुद्धा केलाय. या निवडणुकांचे काही परिणाम या जागा वाटपांवर वगैरे दिसेल का? नाही, आरोप प्रत्यारोप हे होतच असतात राजकारणामध्ये. आरोप प्रत्यारोप करणे, मग चाय पिणे, सोबतच बसून चाय पिणे हे सर्व प्रकार राजकारणात चालत जातात. काही नाही. पण हे नक्की सांगतो की नगर परिषद आणि नगरपंचायतीचा ज्या निकाल येणार आहे याचा फरक नक्कीच महानगरपालिकेवरती पडणार आहे आणि यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त जागा शिवसेना पक्ष महानगरपालिकेमध्ये सुद्धा जिंकणार आहे. तर आपण बघू शकतो अगदी थोड्याच कालावधीमध्ये निकालांना सुरुवात होईल. पण तत्पूर्वी नागपूर जिल्ह्यात आणि किंबहुना पूर्व विदर्भात शिवसेनेचा अगदी जबरदस्त परफॉर्मन्स राहील असा विश्वास कृपाल तुमाने व्यक्त करत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.